नमस्कार मित्रांनो, मी सैफन नदाब. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपण इयत्ता 10वीचा 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट हा पाठ पाहत आहोत. या पाठावरती हा दुसरा व्हिडिओ आहे, दुसरा आणि शेवटचा व्हिडिओ आपण म्हणू शकतो. वी आर ऑन पेज नंबर 32. आपण या ठिकाणी या पाठाचा मराठी अनुवाद पाहणार आहोत. माझ्यासमोर पुस्तक आहे, तुम्हाला देखील पुस्तक असणं आवश्यक आहे. पुस्तक असेल तर तुम्हाला हे अधिक चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल. ऑन पेज नंबर 32, फर्स्ट पॅराग्राफ. गा 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 ही क्राईड, बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. गा 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 असं म्हणत त्यानं आईकडं अन्नासाठी विनवणी केली. गॉ कॉल आ, सी स्क्रीम्ड बॅक डेरिझिव्हली. परंतु तिनं उपहासात्मक त्याला उत्तर दिलं. स्क्रीम्ड बॅक डेरिझिव्हली. डेरिझिव्हली याचा अर्थ उपहासाने, थट्टेनं. त्याच्याकडं फारसं लक्ष दिलं नाही. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. परंतु तो तसाच विनवू लागला. कारण का तर त्याला भूक लागलेली होती. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि एका मिनिटानंतर तो अचानक आनंदाने ओरडला. हिज मदर हॅड पिक्ड अप पीस ऑफ अ फिश. आणि त्याच्या आईनं एक माशाचा तुकडा आणला होता त्याच्याकरता. अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. तो माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडं येऊ लागली होती. ही लीनड आउट ईगरली. आणि तो आतुरतेनं पुढं झुकला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. तर खडकावरून तो पुढच्या बाजूला आला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज सी फ्ल्यू अवे. ती जवळ आल्यानंतर तो अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. बट when she was just opposite him, she halted. आणि ती तिच्या खूप जवळ आली होती आणि ती अचानक थांबली. हर विंग्स मोशनलेस. आणि अचानक तिच्या पंखांची गती थांबली. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि त्याच्या चोचीमध्ये असणारा माशाचा जो तुकडा आहे तो आता याच्यापर्यंत पोहोचणारच होता. इट वॉज विदिन द रीच. त्याला सहज येईल त्याच्या चोचीमध्ये, अशी परिस्थिती असताना. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. तो चकित झाला. थोडा वेळ त्याने वाट पाहिली. वॉन्डरिंग व्हाय सी डिड नॉट कम नियरर. त्यालाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आई आपल्या जवळ का येत नाही आहे. अँड देन मॅडनड बाय हंगर. आणि तो अगोदरच भुकेनं व्याकुळ झालेला होता. ही डाईव्ड ॲट अ फिश. आणि माशाच्या दिशेनं त्याने झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम. आणि तो मोठ्याने किंचाळला. ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन द स्पेस. आणि तो अचानक खाली जातोय असं त्याला जाणवलं. त्याचा तोल गेला होता. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि क्षणभर भयंकर अशा भीतीनं त्याच्या हृदयाचा ठोका चुकल्यासारखी अवस्था झाली. ही कुड हिअर नथिंग. तो सुन्न झाला, त्याला ऐकायला काही येईना अशी अवस्था झाली. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. परंतु मिनिटभर अशी अवस्था होती त्याची. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्ज स्प्रेड आउटवर्ड्स. आणि एक मिनिटभरामध्ये तो थोडंसं सावरला होता. हिज विंग्ज वेअर स्प्रेड. त्याचे पंख आता पसरले होते. द विंड रशड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फीदर्स. आणि वारा त्याच्या छाती खालून आणि पोटाखालून वारा जातोय. खाली वारा भरलेला आहे असं त्याला जाणवू लागलं. देन अंडर हिज स्टमक. त्याच्या पोटाखाली आणि छातीखाली वाऱ्याचा त्याला आधार जाणवू लागला. अँड अगेन्स्ट हिज विंग्ज. आणि त्याच्या पंखामध्ये वारं भरल्याची त्याला एक जाणीव झाली. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्ज कटिंग थ्रू द एअर. आणि त्याला जाणीव होऊ लागली त्याच्या पंखांचे जे टोक आहेत त्या टोकांना ते वाऱ्याला छेदून त्याचे पंख हलू लागले होते. ही वॉज अ नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ अँड ही वॉज क्वाईट कॉन्फिडंट नाऊ. आणि त्याला थोडासा आता आत्मविश्वास बळावला होता आणि आता त्याचा
कपाळमोक्ष होणार नव्हता. ही वॉज अ सोअरिंग ग्रॅज्युअली, आणि तो हळूहळू भरारी घेऊ लागला. आता ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स, खालीवर तो भरारी घेऊ लागला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, अँड अफ्रेड इन हिज माइंड हॅव गॉन नाव, आणि त्याच्या मनातली जी भीती होती ती आता गेलेली होती. ही फेल्ट अ बिट डिझी, परंतु त्याला किंचितसं भोवळ आल्यासारखं, चक्कर आल्यासारखं वाटू लागलं होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्ज, आणि नंतर त्याने त्याचे पंख हलवले, फडफड केले. वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड्स, आणि थोडंसं वरच्या बाजूला त्याने सूर मारला. गा 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 गाव कॉल आ, हिज मदर सूप्ड पास्ट हिम, आणि त्याची आई त्याच्या जवळ येऊ लागली आवाज करत. हर विंग्ज मेकिंग अ लाऊड नॉईज, आणि त्याच्या आईच्या पंखांचा आवाज मोठ्याने येऊ लागला. सी वॉज कमिंग नियरर टू हिम, ती त्याच्या जवळ येऊ लागली होती. ही आन्सर्ड हर अनादर स्क्रीम, आणि त्याने देखील मोठ्याने आवाज करून आईला प्रतिसाद दिला होता. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, नंतर त्याचा वडीलसुद्धा त्याच्या भोवती घिरट्या मारू लागला. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर, आणि त्याने पाहिलं त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण फ्लाईंग अराउंड हिम, त्याच्या भोवती ते सुद्धा भरारी घेत होते. आता कर्वेटिंग अँड बँकिंग, सोअरिंग अँड डायव्हिंग, आणि हे सगळेजण, कर्वेटिंग याचा अर्थ वळण घेत मारलेली झेप, किंवा बँकिंग याचा अर्थ वळताना एक बाजू वर करून जाणे. फ्लाईंग विथ 1 विंग हायर दॅन दी अदर, म्हणजे एका साईडनं तिरपी अशी भरारी घेणं हवेमध्ये. तर अशा पद्धतीनं त्याचे 2 भाऊ बहीण भरारी घेत होते त्याच्या आजूबाजूला. अँड फिअर इन हिज माइंड हॅज गॉन अवे, आणि त्याच्या मनातील भीती आता गेलेली होती. नेक्स्ट पॅराग्राफ, पेज नंबर 33. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट विसरला. आता तो पूर्ण विसरला होता. दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय, आपल्याला उडता येणार नाही हे जे त्याच्या मनामध्ये होतं तो हे विसरून गेला होता पूर्ण. अँड कमेंटेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रिंकिंग श्रिली, अँड ही वॉज डायव्हिंग अँड सोअरिंग इन द एअर विथ कॉन्फिडन्स, आणि तो अतिशय आत्मविश्वासानं हवेमध्ये आता गिरक्या घेऊ लागला होता. नेक्स्ट पॅराग्राफ. ही वॉज नियर द सी नाऊ, आणि आता तो समुद्राच्या वरती होता. पॅरलल टू सी, समांतर होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, समुद्राच्या वरून तो विहार करू लागला होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, ही वॉज नाऊ ओव्हर द ओशन, ओशन समुद्र, तो समुद्राच्या वरती आता विहार करत होता आनंदाने. ही सॉ द फास्ट ग्रीन सी बिनीथ हिम, आणि त्यांनी खाली पाहिलं. देअर वॉज अ फास्ट म्हणजे विस्तीर्ण असा, फास्ट ग्रीन सी बिनीथ हिम, आणि त्याच्या खाली हिरव्या रंगाचा समुद्र आहे हे त्याला दिसत होतं. विथ अ लिटल रिजेस याचा अर्थ पर्वताच्या रांगा, छोट्या पर्वताच्या रांगा आणि समुद्र खाली आहे हे त्याला स्पष्ट दिसत होतं. मूव्हिंग ओव्हर इट, अँड ही वॉज मूव्हिंग ओव्हर इट, अँड देन ही टर्नड बिग साईडवे अँड कॉड अम्युजली, आणि त्यांनी गमतीनं भरारी घेत आवाज काढला आनंदाने. नाव फेअर इज नोवेअर इन हिज माइंड, त्याच्या मनामध्ये आता भीतीचा कसलाही लवलेश नव्हता. ही वॉज एन्जॉईंग हिज फर्स्ट फ्लाईट. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पॅराग्राफ, पुढच्या परिच्छेदकडे जाऊया आपण. हिज पेरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, आणि त्याचे भाऊ बहीण, त्याचे आईवडील, दे हॅव लँडेड ऑन द सी, ते समुद्रावरती अलगद उतरले होते. दे वेअर बेकनिंग टू हिम, आणि ते त्याला इशारा करत होते. बेकन याचा अर्थ खून करणे, खुणावणे अर्थाने, आणि ते खुणावत होते याला टू कम डाऊन, खाली ये म्हणून ते त्याला, त्याची भावंड आणि बहीण, आई वडील त्याला खुणावत होते. टू हिम कॉलिंग श्रीली, कर्कशपणे आवाज करत ते त्याला बोलावत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स अँड स्टँड ऑन अ ग्रीन सी, आणि त्याच्या पंखांची हालचाल थोडीशी कमी झाली. अँड ही केम डाऊन ऑन द सी. हिज लेग्ज सँक इन टू इट, सिंकचा भूतकाळ सँक, आणि त्याचे
पाय पाण्यामध्ये बुडाले, समुद्राच्या पाण्यामध्ये त्याचे पाय बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट, आणि तो अचानक घाबरला पाण्यामध्ये, त्याला आपण बुडतो की काय असं वाटलं असावं. अँड अटेम्प्टेड टू राईज अप अगेन, पुन्हा त्याने वर उडण्याचा प्रयत्न केला. फ्लॅपिंग हिज विंग्स, पंख फडफडत वरती जावं असं त्याला वाटलं, तसा प्रयत्नही केला त्यांनी. बट ही वॉज अ टायर्ड अँड वीक विथ हंगर, परंतु तो आता दमला होता आणि भुकेनं व्याकुळ झालेला होता. ही कुड नॉट राईज, आणि तो आता वरती झेपावू शकत नव्हता. एक्झॉस्टेड, दमलेला होता, तो दमून गेला होता आता. बिकॉज इट वॉज हिज फर्स्ट फ्लाईट, कारण त्याचं ते पहिलंच उड्डाण होतं आणि त्यामुळे तो दमला होता. बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज, इट वॉज अ स्ट्रेंज एक्झरसाइज अँड व्हेरी फर्स्ट टाइम ही हॅज डन, आणि त्यांनी पहिल्यांदाच हा व्यायाम केलेला होता इतका. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, त्याचे पाय हिरव्या समुद्रामध्ये पाण्याच्या मध्ये बुडले. देन हिज बेली टचड इट, आणि त्याचा जो पोटाचा भाग आहे इट टचड इट अँड ही सँक नो फर्दर, आणि त्याचा पोट आता पाण्यावरती टेकलं होतं. अँड ही वॉज नॉट गोइंग टू सिंक, आता तो बुडणार नव्हता. ही वॉज अ फ्लोटिंग ऑन इट अँड ही वॉज अ फ्लोटिंग ऑन द सी वॉटर, आणि आता तो समुद्राच्या पाण्यावरती तरंगू लागला होता. दो हिज लेग्स वेअर डीप इन द वॉटर, जरी त्याचे पाय पाण्यामध्ये बुडलेले असले तरी पोटावरती तो तरंगू लागला होता. इवन इट वॉज हिज फर्स्ट एक्सपिरियन्स, हा सुद्धा त्याचा पहिलाचा अनुभव होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्या भोवती त्याचे कुटुंबीय सर्वजण ओरडत होते आनंदाने. प्रेझिंग हिम, त्याची सर्वजण त्याचं कौतुक करत होते. अँड देअर बीक्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रेप ऑफ अ डॉग फिश, आणि सर्वजण त्याला डॉग फिश भरवत होते. इन दिस वे इट वॉज द व्हेरी वंडरफुल फ्लाईट ऑफ दिस सीगल, आणि या सीगलची ही पहिली फ्लाईट अतिशय वंडरफुल होती. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. इन दिस वे इट वॉज हिज सक्सेसफुल फ्लाईट इव्हन दो इट वॉज फर्स्ट फ्लाईट ऑफ हिज लाईफ, आणि त्याच्या आयुष्यातलं हे पहिलं उड्डाण त्याने केलं होतं. अँड इट वॉज व्हेरी मेमोरेबल टू हिम. या अशा प्रकारे आपण या पाठाचा या ठिकाणी हा भाग पूर्ण केलेला आहे. आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, माझा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.